ज्याच्यासोबत होतं ना का बरं थोडक्यावरून मी वाचले, नाहीतर आज कदाचित मी तिथं धक्का लागून किंवा मार वगैरे लागून तिथं पडून राहिली असते. बरोबर आहे, यात माझा काही दोष नव्हता. मी माझ्या मुलांना घेऊन चाललेली होती आणि त्या स्कूटीवाल्याचा दोष नव्हता. तो ब्रेकरवरून पुढं चाललो होता आणि मागून एक गाडी आली. तर त्या मोठ्या गाडीवाल्याला एवढा पण अंदाज आला नाही की समोरच्या गाडीमध्ये आणि आपल्यामध्ये किती डिस्टन्स पाहिजे, किती अंतर पाहिजे. डायरेक्ट त्यानं स्पीड ब्रेकरवरून तो वरती घेतो डायरेक्ट याने पुढे घेतली गाडी. तर डायरेक्ट त्याची यायला ठोकली आणि त्या माणसासोबत त्याची बायको होती, त्याची सस होती. त्याने काही तर सामान आणून म्हणजे घेऊन चालले होते वाटतं ते घरी. असं थोडंसं खोक्यामध्ये होतं काहीतरी असेल त्यांचं काही, आणि झाडू वगैरे होता. तर त्या मोठ्या गाडीमध्ये असणारा जो कोणी मुलगा होता तर त्याला थोडंसं सुद्धा अंतर कळालं नाही की समोरच्याची गाडी किती अंतरावर पुढे आणि आपण